गगनबावडा हा सर्वाधिक पर्जन्यमानाचा तालुका आहे. यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली. या पुरामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. नदीकाठच्या ऊस पिकांचा तर चिखल झालाय. त्यामुळे मोठ्या आर्थिक संकटात असलेल्या बळीराजाला शासनानं तातडीनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जाते. वर्षापेक्षा ह्या वर्षी ऊस पाऊस भरपूर प्रमाणात जास्त झाला आहे आणि ह्या वर्षी जास्त पाऊस असल्यामुळे ऊस असं पार कुजून गेला आहे. शेंडे वगैरे सगळे कुजून गेलेले आहेत. शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान झालेलं आहे. त्यामुळे सरकारनं जास्तीत जास्त नुकसान भरपाई द्यावी, वर्षापेक्षा जास्त नुकसान द्यावी. अतिवृष्टीमुळे ऊस, भात, नागली, भुईमूग ही पिकं कुजून मोठं नुकसान झालंय. शेतकऱ्यांना 100% भरपाई द्यावी, पीक कर्ज माफ करावं, सिंचन विहिरी गाडल्या असून त्यांना भरपाई मिळावी, पंचनामा करताना शासकीय यंत्रणेबरोबर गावातील लोकांना सहभागी करून घ्यावं आणि पंचनाम्याची पूर्वकल्पना द्यावी अशा मागण्या काँग्रेसच्या वतीनं करण्यात आल्यात. तहसीलदार BG गोरे यांना या मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलंय. 10 दिवस पुरामुळे गगनबावडा तालुक्यातील शेतीचे अतोनात एवढे नुकसान झाले की 80-85% पुढं शेतकऱ्याचं नुकसान झाले. तरी परवाच आम्ही तहसीलदारांच्याकडे निवेदन दिलेलं आहे. माननीय बंटी साहेबांच्या माध्यमातून पालकमंत्र्यांना पण भेटणार आहे आणि शेतीचं तात्काळ पंचनामा करून फक्त पाण्यातलं नदीकाठच्या जमिनीचं न करता अतिवृष्टीमुळे वरची जी डोंगर रान आहे तिथं सुद्धा शेतकऱ्यांनी ऊस करून जीवनमान उंचावण्याचं काम केलेलं आहे. तरी अतिशय फास्टमध्ये पंचनामा करून जास्तीत जास्त जेवढी मदत देता येईल सरसकट सर्वांना मदत द्यावी आणि त्यातून अंदापीक कर्ज फिटण्याचं एवढं अतिशय वाईट परिस्थिती आहे की त्या माध्यमातून शेतकऱ्यांना बँकेच्या माध्यमातून 9 वर्षाचं व्याजासहित पुनर्गठन करून वसूलपात्र रकमेचे 9 समान हप्ते पाडावेत तरच आपण शेतकरी वर्ग त्यातून वाचणार आहे अशी मी गगनबावडा तालुक्याच्या वतीने शासनाला विनंती करतो. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, DY पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक मानसिंग पाटील, चंद्रकांत खानविलकर, महादेव पडवळ, रामचंद्र पाटील, सहदेव कांबळे, पांडुरंग भोसले, सूर्यकांत पडवळ, शहाजी पाटील, सदन पाटील यांच्यासह कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते.